नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साडीला फॉल कसा लावायचा ते पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण पदराकडचा भाग कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला तिथे पिको करायला इझी जाईल। त्यानंतर ब्लाऊज पीस आणि साडी एकत्र आहे, तर ब्लाऊज पीस आपण कटिंग करून घेऊयात। त्यानंतर मशीनला धागा लावायचा, ती पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच। हो, तर आपण त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवूयात। तर सुईमध्ये दोरा ओवून घेऊयात आणि पदराकडच्या बाजूला पिको करून घेऊया। अशा पद्धतीने पिको करायचा आहे। एका हाताने गोलाकार पकडून बघा, अशा पद्धतीने आपण पिको करून घेतलेला आहे आणि साडीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण पिको करून घेणार आहोत। एका हाताने पकडून आपण पिको करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला फॉल लावायचा आहे। फॉलचा एका साईडने सरळ रेषेमध्ये कट करून घेऊया आणि 1.5 विथ इतकं अंतर आपण सोडून फॉल आपण साडीवर ठेवूया आणि पिकोच्याच दाबने, फक्त आपल्याला गोलाकार करायचा नाही आहे, तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर फॉल लावून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। गोलाकार पिको केला तर तो आपल्या पायाला वगैरे घासतो आणि तो लागू शकतो। जर साडी कडक असेल तर तो जास्त लागतो आपल्या पायाला, त्याच्यामुळे आपण हे अशी साधीच पिकोची शिलाई मारून घ्यायची आहे, गोलाकार करायचा नाही आहे। तो आपोआप पिकोमध्येच फॉल लागतो, शिलाई पिकोचीच येते, फक्त गोलाकार होत नाही आहे। जशी आपण साधी शिलाई मारतो ना, त्या पद्धतीने होतं ते। अशा पद्धतीने आपण साडीला फॉल लावून घेणार आहोत। कोणाकडे बिडिंगची मशीन नसेल तर साध्या शिलाईच्या मशीनवर सुद्धा अशा पद्धतीने आपण साधी शिलाई मारू शकतो। पण माझी पिको आणि शिलाई अशी एकत्रच मशीन आहे, त्यावर फक्त दाब चेंज करायचा असतो। पिको करायचा असतो त्यावेळेला पिकोचा दाब लावायचा, नाहीतर मग आपला साधा दाब लावायचा। मी आता पिकोचा दाब लावलेला आहे आणि फॉलला मी अटॅच करते आहे। फॉल आणि साडीचा भाग आपण व्यवस्थित रीतीने पकडून असे सरळ पिको करून घेणार आहोत। साडीला फॉल अटॅच करण्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकला आहे या चॅनलवर, की फॉल कसा धुवायचा, कसा वाळवायचा, त्यानंतर त्याला इस्त्री कशी करायची, त्याची संपूर्ण एक व्हिडिओ आहे, ती तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता। हा फॉलसुद्धा मी धुवून वाळवून त्याच्यानंतर त्याला इस्त्री करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने लावलेला आहे। त्यानंतर हा शेवटचा पार्टसुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून मग आपण इथे लावणार आहोत, जेणेकरून धागे निघणार नाहीत। अशा पद्धतीने फॉल लावून घेतलेला आहे। आता आपण त्याला हातशिलाई करणार आहोत। हातशिलाईसाठी मी इथे सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे आणि तो 2 पदरी घेतलेला आहे, म्हणजे 2 धागे, आणि त्याला आपण आता सुईमध्ये ओवल्यानंतर शेवटचा जो 2 टोक आहेत त्याला आपण गाठ मारून घेणार आहोत। ह्या अशा पद्धतीने 2-3 गाठ तुम्हाला जेवढं पाहिजे तशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची, जेणेकरून तो धागा निघणार नाही जेव्हा आपण हातशिलाई करू तेव्हा। आणि धागा घेताना जो काठाचा किंवा साडीचा जो कलर आहे, फ्रंटच्या बाजूने जो कलर दिसतो साडीला, त्या कलरचा धागा घ्यायचा आहे। माझी इथे रेड कलरची काठ असलेली साडी आहे,
तर मी रेड कलरचाच धागा घेतलेला आहे. जर काठ छोटे असते तर मग मला ब्ल्यू कलरचा धागा घ्यावा लागला असता. अशा कलरचा धागा घ्यायचा जो समोरच्या फ्रंट बाजूने दिसणार नाही. त्यामुळे सेम कलरचा धागा घ्यायचा आहे. मी इथे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि फॉल व्यवस्थित अंथरून मी आता फॉलला हातशिलाई करायला सुरुवात करत आहे. अशा पद्धतीने धागा ओवून घ्यायचा आणि त्यानंतर इथे मी एक गाठ टाकणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने पाठीमागून दोरा घेऊन सुईमधून काढायचा, जेणेकरून तिथे एक गाठ तयार होते आणि फॉलचा धागा निघत नाही. इथे मी फॉल लावायला लादीवरच खाली घेतलेला आहे. माझ्या काही मैत्रिणी पाट वगैरे घेतात, काहीतरी मांडीवरती उशी वगैरे घेऊन त्याच्यावरती फॉल लावतात. तर तसं न करता डायरेक्टली जमिनीवर लादीवर अशा पद्धतीने साडी पसरून घ्यायची आहे. मग ती साडी ओढली जात नाही, वर खाली होत नाही. जेव्हा आपण मांडीवर घेतो तेव्हा तो साडी जी आहे ती उचलली जाते आणि मग ती एकसारखी त्याला फॉल लागला जात नाही. त्याच्यामुळे मग साडी अशी ओढली जाते, एकसारखा फॉल साडीला लागत नाही. तर मी हीच पद्धत वापरते. डायरेक्टली खाली पसरते साडी आणि मग त्याला मी अशा पद्धतीने हातशिलाई करते. आता माझी एका बाजूचा फॉल लावून झालेला आहे, हातशिलाई करून झालेली आहे. मी पुन्हा एकदा इथे त्याला त्याच पद्धतीने टाईट करते आहे. सुई काढून त्याच्यामध्ये पाठीमागच्या बाजूने धागा टाकायचा आहे सुईमधून, म्हणजे तिथे एक पेच पडतो आणि तिथे फिट्ट होतं. आणि तशा पद्धतीने फिट्ट केलं की मग पुन्हा आपण सरळ लाईनीमध्ये फॉल लावायला सुरुवात करू शकतो. असं जर तुम्हाला शक्य असेल तर थोड्या अंतराने पुन्हा एक असं पेच टाकत घ्यायचा. म्हणजे जरी कधी आपल्या पायांमध्ये पैंजण वगैरे असतात तर तो जो धागा आहे फॉलचा तो निघतो फॉल. त्यावेळेला थोड्याशाच अंतराचा फॉल निघतो, पूर्ण फॉल निघून जात नाही किंवा पूर्ण शिलाई निघून जात नाही, कारण तिथे गाठ असते म्हणून. अशा पद्धतीने मी फॉल लावून घेतलेला आहे. माझी छोटी मुलगी आहे, ती सारखी दंगा करत असते. ती त्या साडीवरती नाचून गेली आहे, पळाली आता घरामध्ये. आणि मी फॉल लावून कंप्लीट केलेला आहे. पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी साडीला फॉल अटॅच केलेला आहे. बघू शकता कुठेही चुणी पडलेली नाही आहे, कुठेही फॉल ओढला गेलेला नाही आहे. आपण अशा खाली जर समांतर अंतरावर असा फॉल पसरला ना तर अशा पद्धतीने फॉल व्यवस्थित प्रॉपर साडीला बसतो. तुम्ही पाठीमागच्या बाजूला सुद्धा बघू शकता, मी यात शिलाई केलेली आहे आणि किती सुंदर असा हा फॉल त्या साडीला अटॅच झालेला